अरे काऊन रे बासुल्या चालला ना तू कपडे आणायला चालला ना मग काऊन बसलाच आहे अजून. अरे या ना काकाजी या या बसा. नाही रे बसत नाही ढोरण यायला लागते ना लेका काय करतो बसून. मी विचारायला तुला का जायला लागते ना बा. तू म्हणे गणित जातो म्हणे आज तर त्या नंबर किंमत नेला होता गेला का मग कोणते सासरे असं कसं ढोरण यायला लागते. तिकडे सोबत कोण चालन असं जमत नाही काकाजी सोबत चालायला लागते तुम्हाला. मी पहिले सांगितलं होतं तुम्हाला नाही रे बा त्याला कोणी नेणार नाही आहे ना. नाही तो कसं आहे राहू दिलो असतो आणि तो माणूस आहे दुसरा त्याला गेलो तो सांगायला तो गावाला गेला आहे म्हणते नाही त्याला सांगून दिलं असतं इकडे आलो असतो. काय तर 2-4 घंट्याची गोष्ट आहे तुमचे कपडे घ्यायची. आता दुसरं काही अर्जंट काम असतं तर आलोही असतो. दोन बांधून ठेवले असते घरी सारा टाकला असता. पण आता कपडेच काम आहे तर जा तुम्ही पोरपोरी या जाऊन घेऊन घ्या. नाही पण काकाची तुम्ही हाव म्हटलं होतं ना येतो ना म्हणे मी तर मी वाट पाहत बसलो तुमची. करा ना तयारी. काय आता ढोरही आहे म्हणतो तुम्ही आता तुमचा योगातच आहे. हो लेका ढोरा आहे म्हणून असतं होय सारं. ते नसते तर मग गोष्ट अलग होती. आता एखादं काही दुसरं काम असतं तर सोडून आलो असतो. मुके जनावरांनी कसं सोडू रे. त्याला चारा पाणी आवश्यक आहे ना. तू कोण बसला आपण आता 10:30 वाजून राहिले कधी जातो मग. ए बाई येतो म्हणते ना बैले म्हटलं होतं काल आली होती की ते तर तिला म्हटलं चाल म्हटलं तू आता उद्या कपडे किपडे घ्यायसाठी तर ते येईन ना ते भाऊजी येते का सुन्न पोरग येते कोण ना कोणी येईनच तिथचं त्याची वाट पाहत बसलो का आता. आलती काय काल. हो आली होती ते याच्यासाठी आली होती. मागल्या दिवशी आपण औषध नाही दिलं काय सुनीसाठी तर म्हणजे बा काही झालं नाही हे ते सांगण्यासाठी आली होती. हा म्हटलं एवढी साजरी सून आहे तुझी सारं बरोबर आहे ना तू नाच जे काही होईन ते होईन तुमचाच वारस राहीन. आणि त्याच्यात म्हटलं तू अशी नाटकं करतो म्हटलं बाई बोललो बा तिला जरासं तर गेली ते नाही म्हणे दुसरं पाहिजे असं तसं. म्हटलं हो देतो म्हटलं दुसरं. लय हरामीपणा करून राहिली का तुझी बहीण. सुन्या खरंच माना लागन अशी बाई लाखात एकच असन स्वतःच्या नातवाचा स्वतःच्या वंशाचा जीव घ्यायला निघाली. कमाल नेली काय त्या सुनीसाठी. बरं ते सून काय स्वतः आली काय याच्या घरात. पोरानं आणली पोरानं पसंत केली म्हणून आली. बरं चांगल्या घरची पोरगी आहे. शांताबाईची पोरगी अशी तशी नाही आहे. पण काही हाय नाही बा असंही नाही आहे. पण काऊन असं करते काय मी तुझी बहीण. म्हटलं काका तिले काय करावं ते ऐकतच नाही ते. भाऊजीला गोष्ट अजून माहित नाही आहे कांचा कोण नाही म्हटलं. ते त्याच्याच याच्यात भ्रमात आहे. ही हिच्याच ताल्यात आहे इकडे. आता हिला जर खरा असा मी भेटून गेला तर हाय नाही का म्हणून मी तिला फिरवून राहिलो आहे दिवस जास्त होईपर्यंत. काही नाही कसं नाही एक काम कर आता ही जर नाही आली तुझी बहीण ते सुन्न पोरग जर आलं ना तर सरक त्याच्या कानावर घालून दे खरंच. नाही तर अशानं काय होईल आपल्यावर तिला भरोसा नाही राहील दुसऱ्या विकून काही घेऊन येईल आणि बस दिन सुनीले काही करून अशानं कसं होईल त्या पोरीचं नुकसान होईल. पोरी बरोबर पोराचंही नुकसान होईल. काकाजी तिकूनही विचारच आहे. तुम्ही सांगा आता सून ठीक आहे पोराच्या नजरेतून नाही उतरण काय माय मग कधी भरोसा करून काय मायवर सांगा बरं. म्हणून आपलं मन नाही करत असं करायला. आपण म्हणतो इकडले इकडे जर झालं तर करून टाकू बा. आता मायच तशी आहे तर काय करा तिला नाही समजायला पाहिजे काय. मग जर झालो तर पोराच्या नजरेतून आपण उतरण नाही काय. पोराच्याही उतरण नवऱ्याच्याही उतरण सुनीचे उतरण सारीच्याच उतरण. कोण आपल्याला चालणार आहे. फोन करून लावून पाहिलं ते भाषाले कधी येते काय येते नाही ते नाही जेव्हा 12-1 वाजता हे लोक इकडले वाट नाही पण काय. आता ते पहिल्यांदा चालले तुम्ही तर ते वाट काय पाहायला लावता. तुम्ही थोडीशी पाहिली तरी चालते. तू किती वाजता बोलावलाय मग ते 12 वाजता म्हटलं काकाजी मी ते. आता ते 12 येतेच तिथं. ते माहिती आहे का पोरवाले कुठं वाट पाहायला लावता. ते लोक बरोबर येते. आता ह्या आला पाहिजे ह्या जर आला तर आम्ही निघून जातो मग. कायच्यात जाशील का मग. कायच्यात काय जायचं आहे गाडी येते ना. तो जर आला तो येऊ का भाऊजी येऊ कोणी येऊ गाडी तर येतेच. बरं बरं ठीक आहे ना मग. मग इथूनच फाट्याहून त्याला घेऊन घेते त्याच्या गावाच्या फाट्याहून सगळेजण सोबतच जाते रे मग. जमलं असतं काकाजी तसंही. पण काय माहित आता काय जमते तो. ते जर निघाचे राहिले फोन करून पाहिजे मी. निघाचे जर राहिले तर सांगत ते नाही निघाचे राहिले तर आता गाडी कधी येते काय येते आणते का नाही आणत का ते 2 व्हीलर नस येते याच्यावर आहे ना सारं. ते ना गाडीच नाही आणा मी येईल म्हणावं का तुम्ही फाट्यावर या. हो हे बरोबर आहे तुझं थोड्याशा पैशाने भेला तू 2-2.5 हजाराची एखादी गाडी करून घेता भाड्यानं आणि चालले जाते सारीचे सारी त्याच्यातच बसून. चौद्या काकाजी आता जे होते ते चांगल्यासाठीच होते. मी जात होतो माझ्या बाईकनं ताई भाऊजी हे येऊन जात होते तिकून आणि हे पाहुणे बाकीची कोणी आठवण येऊन जात होते. काय मग कसं जमते तो येतो मी काय जातो आता जंगलात जायला लागते मुले ते मै ढोरं वासरं वाट पाहते का बिरबिर बिरबिर वाट पाहते आपली. जसं लेकरू कसं माहिती वाट पाहते तसं पाहते आपल्याला. मग आपलं मन दबते काय ते उपाशी ठेवावं काय ना ही उपाशी कुठं ठेवता बिचारे येले. ते काय हात आहे का काय आहे तर ते करून थापून खाऊन घेईन. आपण तरी माणूस कसंही करून खाऊन घेईन. ते जनावर कुठून खाणार आहे बा. तसंच आहे ना मग. चल मग ठीक आहे येतो मी या पाहिजे बरोबर. आणि ते मोबाईल घेतला म्हणतं ना ते देऊन देतो असते पोरीले. हा काकाजी ठीक आहे ना. ते सुनबाई आली तर बरं नाही कोण काय बोला चालले काही सांगाले नाही तर बैलेन भाऊजीला काय सांगावं आता. बरोबर पाहिजे कधी येते काय येते का नाही येत. हा हो या मग. माय बी 11 वाजले तरी याचा पत्ता नाही यायचा. येते का नाही येत काचे. हो ना निदान 11-11:30 तरी आले पाहिजे तर तिथपर्यंत पोहोचणं होईल. नाही तर काय येईल वाट पाहायला लावा आपण. मामा मामा काय मामा बसलेच राहण काय भाव चालत नाही काय. तुम्हाला घरी नाही वाटते बा मामीला भेटायची. खरंच मस्त बसले तुम्ही तर असं नाही का निघाव का काही तयारी कराव. काय लिखा मलाच बोलून राहिलं उलटा. मी साऱ्या सकाळची वाट पाहून राहिलो तुझी वाली.
तू 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 आला का बाबा आले कोण आलं मग मीच तर दिसून राहिलो मामा तुम्हाला समोर बाबा कशी येईन मग तू एकटाच आला काय तो एकटाने आलो रुपाली आली मी आलो दोघं जण चल ना गाडीत बसली आहे ती आता किती आणत नाही अंदर चला अजून टाईम होईल ते अजून घरात आली ना बोलली घनघन करते अजून घरात जाईन अजून धुवून अजून पावडर लावून अजून तयारी करून ते अजून 1 घंटा लावून त्याच्यापेक्षा तुम्हीच पटकन बाहेर चला बरं केलेलं का तुम्ही दोघं जण आले हो कारण पण बाई म्हणे मी येतो म्हणे ना मग तिला कोण नाही आणलं तिला आणायला पाहिजे होतं भाऊजी गेले कंपनीत तर नाही आईले काम होतं ना आई म्हणे तुम्ही दोघं चालले जा म्हणे आई म्हणे बाबाई म्हणे म्हणून आम्ही दोघं चालू असं ठीक आहे बस निघतोस आता चल मग काय मामा कसं वाटून राहिलं मग पहिल्यांदा चालले मामीला भेटायला तो काय बोलतं का तू मामाचीच मजा उडवतं काय हा आता तू सांग मला पहिले माय व्हायला पाहिजे होतं मी तू उडवली असती तूच माई उडून राहिला आता तुमच्यासाठी पहिलेच नातू आणतो ना मामा पहा बरं राहिलं मामाचं वाचन भाषणच पहिले करून घेतलं असा ऍडव्हान्स जग आहे म्हटलं आता हो आहे नाही तर काय तर ऍडव्हान्सच मला लागते आले अरे मी काय म्हणतो रुपया मला मोबाईल द्यायचा आहे रे त्या मामीले कसा देऊले का काय मामा कसा देऊ म्हणता कसा देत असते बस जा म्हणजे ह्या मोबाईल आणला मी तुझ्यासाठी घे झालं सगळ्याच्या समोर मामा साक्षगंध झालं नाही तुमचं म्हणून साक्षगंधात सगळ्या लोकांच्या समोरच देत असते म्हटलं मोबाईल मग तेव्हा एवढे शरमते काय कोणी तिथं नसते शरमले आता कोण शरमून राहिले बरं आम्ही लावतो तुमची सोय बरोबर एकट्यात भेटायची चला तुम्ही आवले का काहीतरी कर्जुले का बरं झालं तू झाला चला तर खरी उठा तर तुम्ही फेविकॉल लावून चिपकवलाय का तुम्हाला खालून घे उठलो का नाही कुठं फेविकॉल लावलाय मला अरे मी वाट पाहण्यात व्यस्त होतो तुमची म्हटलं येईन लवकर तर जाऊ लवकर चल बरं निघ बरं पटकन दरवाजा लावतो चल बरं बापा एकदम घोड्यावर नाही तर नाही बसले होते चुपचाप चला निघा चालले का तुम्ही मामी वाट पाहून राहिली असं ना माई का मामा मामी तर माझ्यापेक्षा लहान आहे तिला मामी म्हणू का काय म्हणू मला समजूनच नाही राहिलं अरे रिश्त्याला तर मामी म्हणा तुही मामीच म्हणा लागते बरं बा मामीच म्हणतो अरे रुपया मी काय म्हणतो गाडी जर आणली असन तर जाता जाताच त्याचा फाटा लागते कोणी तिथून म्हटलं त्याला घेऊन घेऊ फोन करून देतो निघायचे असन तर ते ठीक आहे ना मामा आणली आहे ना गाडी फोन करून देते इले काय म्हणते तो पहा बसून घेऊ गाडीत बरं ठीक आहे फोन लावतो मी चलतो समोर हा या मग तुम्ही झालंच नाही अजून 11:30 वाजले ना त्यानं 12चा टाइम दिला आहे इथून घरून निघू आपण 11:30 पर्यंत तर तिथं पोहोचू 12 पर्यंत त्याने काय वाट पाहायला लावता म्हणता काय मग तर कधीच झालं हो मी तर तयारी करून उभी आहे हे पोरगी निघून तवा ना एक कपडा घालते तो काढून टाकते तर दुसरा घालते दुसरा काढते तर तिसरा घालते एक कपडाने काढून राहिली धडाचा तिला म्हणतो बाई घालवं सारखी सुधी एखादी साडी नाही आहे मग ते ड्रेसच घालतो मग ड्रेस घाल तर ते 17 काढून राहिली ना घालून राहिली बाई मीरा चल ना बेटा चल लवकर त्याचा फोन आला होता तिथं आपल्याला मार्केटात काही जाणी लागत इथं फाट्यावर गाडी येऊन राहिली म्हणते त्याची त्याच्यातच बसून या म्हणे जवळ म्हणे अशी जवळचा फोन आला होता असं म्हणजे गाडी चिरून राहिली का त्याची गाडी घेतली का त्यानं नाही ते नाही घेतली गाडी त्याच्या जवळची गाडी नाही काय ठेव सांग गाडी ते ना काही घेतली असते तर बाबा सांगितलं नसतं काय माहित कसं पडलं काय त्यानं गाडी घेतली म्हणून आपल्याला कसं माहित पडून त्यानं गाडी घेतली नाही घेतली आपल्याला सांगा काय ते फोन करून आता पोरगी तिथं गेल्यावर माहित होईल काय घेतलं काय ठेवलं काय नाही केलं हो तर कोणाची असो काय करावं लागतं आपल्याला 2 पाय टाकून बसायची गरज त्यानं म्हटलं ना तिथं उभे राहा म्हणून येऊन आपलं काम आहे तिथं उभं राही ना आपण जाऊ त्या आले का बसून जाऊ त्याच्यात हो येऊ पोरी मीरा येणं विचारे लवकर काय ते लोकांना काय वाट पाहायला लावतं काय चल लवकर चल चांगली तयारी करू देत नाही चांगली तयारी केली तर थोडंसं बरं दिसते कोणती तयारी केली होत्या जशी तशीच नाही हा ड्रेस घातला बाबा फक्त आणि थोडी नेहमी घालतो स्वस्त घातला तुला नवीन ड्रेस दिला होता घालायला तो नाही घातला काऊन चांगला दिसला का तुला तो आई तो ड्रेस माहिती आहे काय ढिला होऊन राहिला चांगला नाही दिसत एवढा ढिला कपडा मला नाही आवडत त्याला फिटिंग करून आणायला लागते बरं ते बाबा काय म्हणते त्याचा फोन आला होता म्हणते आता फाट्यावर येऊन राहिले म्हणते ते गाडी घेऊन तर त्याच्याच गाडीत आपल्याला जावं लागते म्हणते तर कायले मग तिथं पायनी देखणी हे नाही होत इकडे पहा तिकडे पहा आले का नाही आले असं होत नाही मग आपली गडबड आपण काही पाहिलं नाही एवढं मोठं मार्केट कधी तर माझं म्हणणं काय आहे त्याच्याच गाडीत चाललं जाऊ आपण तू निघशील तर बाबा आम्ही निघन तूच नाही निघाली तर आम्ही कसं निघाव आई निघाली ना हो झाली ना तयारी घे लाव दरवाजाला हो चाल समोर लावतो दरवाजा आई शुभांगी ताईला घेऊन घेतलं असतं तर काही नाही घ्यायला लागत कोणाले चाल सर किंवा रस्त्यानं आपस तिकून आल्यावर दाखवतो कपडे किती दाखवायचे आहे तर तुले आई तू बी बल्ली काय बा बल्ली नाही आहे बरोबर करून राहिली जे करून राहिली तुझ्या फायद्यासाठी उद्या मग पश्चिम डोक्षात लाकड घालून तुला नाही माहित पोरी कशा राहते तर बातच आपली हे लावून घेते म्हटलं नाही निकडली तिकडे काय समजते तुला अजून पाहा बाबा आई कशी बोलते मी काय सांगू बाई आता तुमच्या माय लेकीचं काम आता तुम्ही पहा काय करायचंय काय नाही तो ते आता तुम्ही माय बनवत असून तर काय चुकीचं म्हणते बरोबर म्हणते आता मला असं वाटतं घेऊन गेले पाहिजे होतं काहीच नाही घ्यायला गो चला बरं तुम्ही व्हा बरं समोर बरं या तुम्ही दोघी माहिती मागो मी पाहतो तिथं झाडाखाली सुद्धा करायचं तर पसंत त्याला घेऊन घेतो हो बापूजीला घेऊन गेला तो माणूस असो असला सोबत अरे सुधाकर काऊन काय एकटाच बसलाय आज काही नाही दादा आता कमून राहायला आलो इकडे बसलो आता मंदिरात गेलो इथं दर्शन गिर्शन घेतलं हनुमंतरायाचं बसलो बा इथं बोला ना काय म्हणत होते कुठं चालले काय तुम्ही हो तर त्याच्यासाठीच म्हणून राहिलो तुला का तूही चाल ते कपडे आहे की नाही आज घेणं पोराचे इकडून कपडे घेत काय आपण लग्नाचे तर त्याच्यासाठी चालणं सोबत चालणं दादा अशी वेळेवर म्हणून राहिले तुम्ही थोडंसं पहिले म्हटलं असतं तर काऊन काही कामी आहे काय नाही कामी गिमी नाही आता रिकामाच आहो सध्या आज काही कुठं चाललो नाही
पण म्हटलं बा मला सांगितलंही नाही. अरे तर आम्हाला कुठं माहित होतं ते लोक गाडी घेऊन येऊन राहिले म्हणते इथं फाट्यावर. तर या म्हणे गाडीतच बसून जा म्हणे इथूनच. म्हणून होय. आता घरी तुला माहिती आहे मी जात नाही तुझी वहिनी जात नाही ते पुढे जायलाच पाहत नाही आता. तर म्हटलं याला इकडेच पाहतो म्हणून मी तुला पाहायला आलो. आता ह्या दोघी माहिले की येते इकडून तू चाल इकडले इकडे. ठीक आहे दादा चला ना. मीरा म्हणे काका पाहिजेच म्हणे. मी म्हटलं थांब त्याला पाहून आणतो म्हटलं तिथं असं. फोन कोण नाही लावला मला मग. जरासा फोन घेऊन लावा लागत होता. फोन लावला असता फोन असता अजून घरी विचारपूस झाली असती कुठं चालले काय चालले. मग मला नाही म्हटलं असं तसं. आता जयाला नाही आले काही नाही पण तुला तर माहित आहे ना कसं होते तर मग. नाही तिला न्याय नाही लागत ना. मी थोडी म्हटलं काही तिला न्याय लागते म्हणून. तिचं कोणतं काम आहे तिथं. चाल मग तू ते गाडी येऊनच द्यायची आता. हो चला ह्या काय त्या दोघी माहिली की आल्या. चल बरं उठ बरं होय बा. काका चला ना. उठला उठत नाही काय? हो बाई चालून राहिलो ना. हे तर डायरेक्ट गावातच आले दादा. हो आपण फाट्यावर पोहोचलो ना त्याच्या वेळेपर्यंत येऊन गेलो असं इथपर्यंत. नमस्कार मामाजी. तिथं फाट्यावर दिसले नाही कधी तुम्ही. तर इकडेच येऊन गेलो बा डायरेक्ट मग गाडी घेऊन. नाही मी इकडेच होतो तुमचा फोन आला तेव्हा. बस घरी गेलो सांगितलं येईल कुलूप लावून निघेपर्यंत थोडासा वेळच झाला. मग इकडे आलो भावाने घेतलं. चला म्हटलं जाऊ तर तुम्ही चाले पाहू इथपर्यंत. हो ना चला मग बसा ना गाडीत आता. चला मग बसा गाडीत. हा पटपट. अरे मीरानी आली रुपया. आमची मामी कुठे टाकली म्हटलं आमची. आमच्या मामाला गमून नाही राहिला ना मामी. हो मीरा म्हटलं मीरानी आणली. मीरा आली ना. हे काय मीराच तो ये. मीरा अशी नाही होती. मीरा तर पांढरी होती एकदम. खूप भुरी होती. मेकओव्हर केलं का ग मीरा? हा ताई मेकओव्हर केलं. जास्त पांढरी दिसत होती की नाही तर सगळे असेच म्हणे म्हणून मग गेली होती ब्युटी पार्लर मध्ये तिथून करून आली. होय मीरा होय. ओळखलं मामा होय ना मामी. हावले का मला असं वाटलं पोरगी बदलली कशी काय पण आता ओळखलं. ते मेकओव्हर केलं म्हणते बा. पहिलीपेक्षा चांगली दिसून राहिली का मग आता. हा खरंच पहिलीपेक्षा मस्त दिसून राहिली आता. चला ना मामाजी बसा ना मग. हो बसतो. चाल ना इथंच उभी राहतो काय आता. आई चाल ना तू समोर. मी ओळखलंच नाही होतं तुले. मला असं वाटलं मीरा कुठं गेली बा दुसरीच पोरगी आणली का येईन सोबत. नाही मी की नाही जास्तच पांढरी दिसत होती ना म्हणून मग असं केलं मेकओव्हर करून टाकलं. तर सगळेजण म्हणत होते माझ्याजवळ तुमचा नंबर नव्हता म्हणून. नाही तर सगळे म्हणे फोन कर व्हिडिओ कॉल लावून दाखवून दे म्हणे आता चेहरा असा झाला म्हणून. नाही तर म्हणे का ते पोरगी होईच नाही बा. पहिलं असंच वाटलं मला. मी आता वापसच गेलो असतो इथून जर तू नसती तर. काऊन तिच्या चेहऱ्यात काय होतं असं पहिल्या चेहऱ्यात? तिच्या चेहऱ्यात काहीच नव्हतं. मी म्हटलं चेहऱ्याने पाहिलं मन पाहिलं पण आता चेहरा बदलला. अजूनच चांगली गोष्ट झाली. ठीक आहे. मी मोबाईल आणलाय म्हटलं तुझ्यासाठी. तर गिफ्ट तुला आता देऊ का नंतर देऊ. तुमच्या विचारानं तुम्हाला जेव्हा वाटतं तेव्हा द्या. सिम टाकलाय त्याच्यात चालू आहे मोबाईल. घरी गेल्यावर मला कॉल करजो काय. हो नंबर नाही ना माझ्याजवळ. त्याच्यात नंबर ठेवलाय डायल करून. नंबर टाकजो आणि फोन करजो. हा करण ना. मामा चलत नाही काय का आम्हीच जाऊ या कपडे घेऊन. बसता तुम्ही इथं तोपर्यंत. आवाज देता येईल तुम्हाला. चला ना. हो चल. आई काय होय कायले कल्ला करून राहिली. इथंच काय मी डोळ्यासमोर दिसून नाही राहिली का तुले. इच्छा इथं असून कल्ला करून राहिली. आई बाबा कोणी आता गाडीत बसून गेले. गाडीत बसून गेले. कोणाच्या व कोण होतं. कोणाच्या गाडीत गेले. एकटेच गेले काय का अजून कोणी होतं. मी चालली होती का तिकडे तर मला माहिती आहे का कोणीच नाही दिसलं. फक्त माहित आहे ते मोठी आई आणि बाबा दोघंच जण दिसले त्या गाडीत बसताना. काळ्या कलरची गाडी होती आई. भल्ली मोठी गाडी होती. त्याच्यात बाबा बसले आणि मोठी आई बसली. मोठी आई मीराची आई काय. हा मीराची आई मीराताईची आई. मोठी आई आणि बाबा दोघंच जण बसताना दिसले आई त्याच्यात. कुठं गेले माहित नाही. तुला नाही सांगितलं काय? नाही मला नाही सांगितलं. कुठं चालले काय चालले. मला तर म्हणे डब्बा करून ठेव म्हणे. येतो म्हणे मी आज कामावर काही जाणे लागत म्हणे. मग मी म्हटलं डब्बा कुठं नेता. मला असं वाटतं फिरा गेले तर नसून गेले हे दोघंच जण गेले असं. मला काही तशी लई दिवसची शंका येऊन राहिली याच्यावर. डब्बा घेऊन जाऊ बा दोघं जण तिकडे जेवाले असं काही असन. हा बाई दोघं जण गेले. तू त्या मोठ्या आईच्या घराकडे जाऊन पाय बरं. घरी कोण आहे तर मीराताई मोठे बाबा घरी आहे काय तर जाऊन पाहिजे बरं. कोणीच नाही त्याच्या घरी. त्याच्या घराला तर कुलूप लागलाय. तिकूनच आले मी खेळत माझी मैत्रीण मी आम्ही दोघी जणी तिकूनच आलो. तिथं तर कोणीच नाही आहे बाई. काय मी सगळे जण कुठे गेले तर. पण गाडीत फक्त मोठे बाबा म्हणतो मोठी आई आणि आपले बाबा दोघंच जण गेले. घरी नाही त्याच्या कोणी. मग तुझी मावशी कुठे गेली शुभांगी. ते तर घरी नाही आहे. नाही तिथे नव्हती मावशी. येऊ दे ह्या माणसाला सांगतो येईले कुठं गेलते काय गेलते ते तिच्यासोबत गेले असं ना कुठं हिंडाले. याच्या वहिनीला जराशी शरम नाही वाटत का आपल्यापेक्षा लहान आहे देर होय. देरासोबत असं फिरत असते काय म्हणून जरासही वाटत नाही बाई ह्या बैले काय करावं. आपण लहान असून भासऱ्यासोबत वरत नजर करून बोलत नाही आणि ही बाई अक्कलच नाही तिले. संध्याकाळी फक्त येऊ दे ना आता. तिचीही काढतो चांगली घरी जाऊन. रस्त्यावर तांदू तिला ओळख साजरी. आई काय झालं? काही नाही झालं. भूक लागली ना तुले. तू म्हणे ना भूक लागली म्हणे. मग भूक लागली तर तिकडे कायला गेली होती. आई तू स्वयंपाक खायचा होता तर मग मी तिकडे खेळायला गेली होती ना. मला लय जोराने भूक लागली होती. मग ती पिंकी आहे ना आली होती मला बोलावले. चाल ना म्हणे म्हणून मी गेली होती तिकडे. चला आता वाढून देतो. जेवून घे पटकन. हा बाई दे जेवायला. म्हणूनच हे माणूस मला काहीच ऐकत नाही
आणि उठला सुटला का तिथंच जाते गोष्टी करायला भल्ला लो भाई या माणसाला त्याच्या घरचा सारा नेऊन लुटूनच दे ना म्हणा तिथं पुतणीले ना भाऊ जाईले हा बाबा कोण काही बनत नाही मग चालला हे इथून सारं घेऊन तिथं. अरे वहिनी, सुधाकर भाऊ कुठे गेले? घरी नाही येते काय माहित कुठं गेले तर सांगितलं नाही मला त्यानं कुठं चाललो काय चाललो डब्बा करजो असं म्हटलं होतं. हा तर मॅच म्हटलं होतं त्याला डब्बा घेऊन घ्यायचा म्हटलं. आज आमची भाजी होती तर तिकडे थोडंसं ट्रॅक्टरचं मारणं होतं आणि म्हटलं भाजी करू तिथंच वावरात जीव म्हणून डब्बा घेऊ म्हटलं होतं. डब्बा याच्यासाठी होय भाकरीच पाहिजे होत्या तसं तर पण आता कोणाला भाजी चालते नाही चालते एखादा मित्र असं येऊन जाते म्हणून म्हटलं होतं त्याला. तर मग त्यानं भाजी सांगितली असेल तुम्हाला. हो मला सांगितलं होतं बा 4-5 भाकरी बांधजो म्हणे. आता मी काही विचारलं नाही जास्त त्याच्यासोबत बोलता नाही येत मला जास्त. नाही माणूस गरम आहे ना बोलता नाही येत ना जास्त. मग तिकडे आहे नाही काय? नाही ना तिकडे आहे नाही फोनही लागून नाही राहिला. किती फोन लावला मी अर्धा घंटा झाला फोन लावून राहिलो पण तिकडे आहे नाही तो दिसला नाही फोनही नाही लागला. मी म्हटलं चला आता घरी असेल तर घरीच जाऊन पाहतो म्हटलं घरी नाही म्हणता. नाही ना बापूजी काय करावं आता सांगा. आता पोरगी आली तिकून धावपळ करत पोरगी म्हणे बाबा गाडीत गेले म्हणे कोणाच्या होईत मोठे भाऊजी नाही का आमचे त्याच्या घरच्या वहिनी अन हे माझ्या घरचे हे दोघं जण गाडीत गेले म्हणते बाबा बसून कोण्या. गाडी हा गाडी कायले जाईन तर कोणाच्या ट्रॅक्टरवर जात होतं त्याने. हो तर ट्रॅक्टरवर तुमच्या जात होते आणि मग वहिनीला कायले नेत होते डब्बा नेत होते त्यानं डब्बाही नाही नेला काहीच नाही नेलं वहिनीला घेऊन गेले म्हणते बापा. नाही बा आपल्याला काही माहिती नाही याच्यातलं कोणाला घेऊन गेले काय घेऊन गेले याच्यातली गोष्टच नाही माहिती आपल्याला काही. हा मला लागून तर तुमची बहीण दिसली बा तिकडे दुकानाकडे. माई बाई तिकडे काय करून राहिली ते दुकान नाही का तिकडे कपड्याचं तिथं उभी होती बा कपडे पाहून राहिली. असं तिकडे आहे काय ते मी आतापर्यंत समजली का भाऊजीच्या घरी गेली ते तर मी काय तिला आवाज द्यायला पाठवलं नाही. आता बाई पोरगी म्हणते तिथं कुलूप लागलाय म्हणते भाऊजीच्या घराले मग आता हे कुठं गेली म्हटलं. आता तुम्ही सांगून राहिले का तिकडे आहे. बहिणी लग्न करता काय बहिणीचं? हो लग्न करू ना लग्न करू आता बाबासोबत बोला लागते. आता आपल्या गावात आहे म्हणते लय बोर आहे म्हणते पाहू म्हटलं एखादं चांगलं. बहिणी मीच तर आहे पहा ना जमत असेल तर. आता मला 32 लागलो. तुमची बहीण किती वर्षाची आहे? माझ्या बहिणीला 30 चालू आहे भाऊजी आता. मग जोड जमते ना बहिणी लावून काय ना. आता आपल्या घरी काय कमी आहे ट्रॅक्टर आहे गाड्या आहे घरदार आहे 2 मजली. शेती थोडीशी कमी आहे बा 5 एकर पण आहे ना. आता हे आल्यावर बोलतो बा मी याच्यासोबत. ठीक आहे ना तू बोला ना बोलजा तुम्ही पण नक्की आणि मी बी गोष्ट काढेन त्याच्याजवळ. हो तुम्ही काढजा पहिले गोष्ट काय पहिले तुम्हीच काढजा आणि मग ते आले म्हणजे मला म्हणतेच घरी तर मग मी करतो हवले हो काय हरकत आहे काही हरकत नाही आहे. ठीक आहे बहिणी जातो मग मी आता काय. हो ठीक आहे जा. अरे पाणी गिनी घ्या ना पाणी घ्या चहा घ्या. नाही आता चहा पाणी तेव्हाच घेईन जेव्हा तुम्ही हाव म्हणाल ना तुमची बहीण मला द्यान तुमच्या घरचा मी जवळ बनवून तेव्हाच मी तुमच्या इथं पाणी पिईन ना जेवणही करून. बरं ठीक आहे करजा चांगला आहे गड्या पोरग हे तर घर बसल्या आपल्याला मागून राहिलं पोरीले. चांगलं तर आहे ह्या माणसासोबत तर मला बोलायला नाही करून राहिलं पण आता बोला तर लागणच. येऊ दे तिकून कुठं गेला तर माहीतच पडते तिकून आल्यावर. मी काही जास्त दिमागमारी करत नाही गेले असतील नाही तर सारेचे सारे कुठं बसून पोट्टीले दोघत दिसले असं नाही. चाल पोरीले वाढून देतो जेवायले जेवून घेतो आम्ही दोघी माहिली की. हे शुभांगी काही बरी नाही इकडे तिकडे फिरून राहिली पाय तू हिचं लवकरात लवकर जमत असेल तर हिचंही करून टाकतो. त्याला म्हणाल आमच्याजवळ काही आहे नाही बाबा खाली आता आहे आम्ही बस तूच कर आणि तूच घेऊन जाई तिकडे तुझ्या घरी. तिचं लग्न धुमधडाक्यात करणं नाही पुरत नाही तर त्या पोराला माहीत होऊन जाईन तर थोडी येऊन धडकन इथं. मी तर म्हणतो कोर्टात करावं नाही तर मंदिरात जाऊन हार टाकाव नाश्ता पाणी द्यावं लोक बस जाय म्हणा बापा तुझ्या घरी नांद.